सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत। पक्षात बंडखोरी केल्यास पुढील 5 वर्ष नेत्यांची दारं बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। भाजप आमदार परिणय फुकेंकडून भंडारा नगरपालिकेतल्या 20 कोटींच्या कामांच्या टेंडर घोटाळ्याचा पर्दाफाश। मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार होताच रद्द केली बोगस निविदा। येत्या 27 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। ठाकरे देणार मुंबई जिंकण्याचा नारा। आगामी निवडणुकांसाठी शिंदे सेनेकडून डोर टू डोर कॅम्पेन। वॉर्डातील मतदार पक्षाकडे वळवण्यासाठी जबाबदारी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांवर। लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनाही राबवणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसतानाही वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम। आरएसएसवर बंदी आणावी या मागणीसाठी आज आरएसएस कार्यालयावर धडकणार। रवींद्र धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईचं काय? उदय सामंतांचा सवाल। गणेश नाईकांचा संदर्भ देत धंगेकरांची पाठराखण केल्याच्या चर्चांना जोर। बिहारमधील निवडणुकांच्या प्रचाराला जोर। पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये प्रचाराचा श्रीगणेश करणार, तर तेजस्वी यादव देखील बख्तियारपूरमधून सभेला संबोधित करणार। जालन्यामध्ये एका उद्योजकावर अज्ञाताचा हल्ला। पेवर ब्लॉक फेकून मारल्यानं उद्योजक गंभीर जखमी। सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। संरक्षण मंत्रालयाचे 79,000 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय। दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरूच। कोणतेही धाडसी कृत्य करण्यापूर्वी पाकिस्तान 100 वेळा विचार करेल। जैसलमेरमध्ये जवानांना भेटल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस अपेक्षित। महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये टीम इंडिया दाखल। महत्त्वाच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव। शतकवीर स्मृती मंधाना विजयाची शिल्पकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।